हाय, मी स्नेहल. तुम्हाला माहिती आहे आपण शिकतोय एका महिन्याच्या आत इंग्रजी वाचन. तुम्हाला समजत नाही तुमच्या मुलांना इंग्रजी वाचन कसं शिकवायचं, तर तुम्ही माझे व्हिडिओ दाखवून किंवा माझे व्हिडिओ तुम्ही स्वतः पाहून तुमच्या मुलांना इंग्रजी वाचन शिकवू शकता. ते अगदी सोपे आपल्या मराठी भाषेत. तर मी आज तुम्ही माझे मागचे भरपूर व्हिडिओज पाहिले असतील, तर मी तुम्हाला हेच शिकवत आहे की आपण काय उच्चार करायचे, कोणत्या वॉवेल्स नंतर किंवा कोणत्या कॉन्सोनंट नंतर काय उच्चार करायचे. तर आज आपण एकदम महत्त्वाचा टॉपिक शिकतोय की वायचे भरपूर उच्चार आहेत. तुम्हाला माहिती असते की वायचे अनेक उच्चार आहेत. तर मग कोणता उच्चार कधी करायचा आहे? जास्त वेळा तर आपण वायचा उच्चार बघितला असेल वेलांटी सारखा करतो, पण त्याचे खूप सारे उच्चार आहेत. जर ते तुम्हाला माहिती असतील आणि ते उच्चार तुम्हाला उच्चारता आले तर तुम्ही इंग्रजी वाचन करू शकता, ते अगदी सोप्या पद्धतीने. तर मी आज तुम्हाला माझ्या नवीन टॉपिककडे कॅरी करत आहे. तर मी तुम्हाला काय शिकवते, लक्ष द्या. ए नंतर वाय येतोय तर त्याचा उच्चार तुम्हाला ए करायचा आहे. ए नंतर वाय येतोय तर त्याचा उच्चार तुम्हाला ए करायचा आहे. मग इथे बघा BAY, मग काय येईन याचा उच्चार? बे. आता छोट्या शब्दांमध्ये म्हणजे 2 अक्षरी, 3 अक्षरी किंवा 4 अक्षरी, जास्तीत जास्त 4 अक्षरी जर शब्द येतोय तर त्याचा उच्चार तुम्ही ए नंतर वाय येईल तर त्याचा उच्चार तुम्हाला ए असा करायचा आहे. मग त्याच्यानंतर TRAY, मग उच्चार करा ए. ट्रे, उच्चार काय आलाय आपला? ट्रे. त्याच्यानंतर से, त्याच्यानंतर गे, GAY, गे. त्याच्यानंतर रे, त्याच्यानंतर आहे प्ले. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला वाय जर सिंगल आला म्हणजे दोन अक्षरी शब्द आहे किंवा 3 अक्षरी शब्द आहे, एकटा वाय येतो तर त्याचा उच्चार तुम्हाला काय करायचंय? आय. मग इथं बाय, ट्राय, फ्राय, ड्राय, फ्लाय, प्लाय असं. म्हणजे तुम्हाला जर सिंगल वाय दिसतोय तर इथं तुम्ही नोटीस करा वाय 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 आणि वाय. जर सिंगल वाय येतोय तर त्याचा उच्चार तुम्हाला करायचा आहे आय. हे पूर्ण तुम्ही लिहून घेऊ शकता. माझा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही पॉज करून करून हे समजून घ्या आणि मग लिहा. नंतर बघा वायच्या जोडीला ई येतोय तर तुम्हाला त्याचा उच्चार आय करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल सिंगल आला तरी पण आय आणि इथे पण आय उच्चार करायचा आहे, पण नीट पाहिलं तुम्ही तर इथे वाय सिंगल आलाय आणि हे सगळे छोटे शब्द आहेत, म्हणजे 2 अक्षरी 3 अक्षरी असे शब्द आहेत. आणि हे शब्द पाहिले तर तुम्ही मोठे, आणि इथे ई आलेला नाहीये, इथे वायच्या जोडीला ई आलाय. ज्यावेळेस वायच्या जोडीला ई येतो म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये ई येतो त्यावेळेस तुम्हाला त्याचा उच्चार आय करायचा आहे. मग इथं स्काई, स्काई असा उच्चार करायचा नाही तुम्हाला, स्काईप, आय, स्काईप असा उच्चार करायचा, राईट. त्याच्यानंतर इथे बाईट, टायर, आय असा उच्चार करायचा तुम्हाला, टायर. त्याच्यानंतर सायकल, सायकल, सायकल असा उच्चार करायचा, म्हणजे आय असा तुम्हाला साऊंड काढायचा आहे. म्हणजे उच्चार करताना आय हे आपल्या तोंडातून यायला हवं. त्याच्यानंतर टाईप, टाईप, कारण इथे बघा वाय आणि ईचं म्हणजे कॉम्बिनेशन आहे, ते दोघं सोबत आले. त्याच्यानंतर स्टाईल, भरपूर जणांना हा शब्द वाचता आला असेल, स्टाईल. त्याच्यानंतर बघा वायचा उच्चार तुम्हाला ई करायचा आहे, म्हणजे काय तर वेलांटी सारखं करायचं आहे. मेनी, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की वायचा उच्चार आपण जास्त करून वेलांटी सारखा करतो. म्हणजे काय, लास्टला जर ई येतोय तर तुम्हाला त्याचा उच्चार वेलांटी सारखा करायचा आहे. मेनी, डिजिनिटी, डिजिनिटी, टी उच्चारला ई आला आपला उच्चारामध्ये डिजिनिटी. त्याच्यानंतर सिस्टेमॅटिक, सिस्टमॅटिक असा उच्चार करायचा आहे. काय काय उच्चार तुम्हाला वाचताना वेगळे होतील आणि बोलताना वेगळे होतील, पण ते तुम्हाला सरावानं होईल. पण तुम्ही जरी एवढं केलं तरी पण तुम्हाला 90% इंग्रजी वाचन येणार. त्याच्यानंतर फायर, फायर, ओके. त्याच्यानंतर वायचा अजून एक उच्चार आहे तो म्हणजे अ. आता हे सगळे आपले स्वर आहेत, हे सगळे आपल्याला कसे करायचे, एक स्वर सारखे करायचे. तुम्हाला माहिती आहे आपण शिकतोय इंग्रजी वाचन, तेही एका महिन्याचा आत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. ओके, बाय बाय.